दिलाची तुझ हाय राणी आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका. हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला आहे. सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे. अलाइट मोशन ओपन केल्याच्या नंतर बीटमार्क प्रीसेट आणि सेकेपिक प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्याच्या नंतर बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर काय तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार. सुरुवातीला येऊन जायचं आहे. सुरुवातीला आल्याच्या नंतर आता आपल्याला इथे एक व्हिडिओ क्लिप ॲड करायचा आहे. व्हिडिओ क्लिप ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. व्हिडिओ क्लिपवरती क्लिक करायचं आहे आणि इथून कट करून घ्यायचं आहे. पहिल्या बीटवरती आल्याच्या नंतर आता आपल्याला दुसरी व्हिडिओ क्लिप ॲड करायची आहे. त्यासाठी तुम्हाला यायचं आहे 25.14 सेकंदावरती आल्याच्या नंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. दुसरी क्लिपवरती क्लिक करायचं आहे आणि इथून कट करून घ्यायचं आहे. आता हे झाल्याच्या नंतर काय करायचं आहे आपल्याला पहिल्या बीटवरती यायचं आहे. पहिल्या बीटवरती आल्याच्या नंतर आता इथं फोटो लावायचा आहे. फोटो लावण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. दुसऱ्या बीटवरती यायचं आहे. इथून कट करून घ्यायचं. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि इथून कट करून घ्यायचे आहे. तर असे जेवढे काही फोटो आहे ते एवढे लावून घ्यायचे आहे. चला तर मी सर्व फोटो लावून घेतो. तर बघू शकता तुम्हाला पण असे सर्व फोटो लावून घ्यायचे. तर तुम्हाला असे लावल्याच्या नंतर काय करायचे आता इथं आपल्याला पहिल्या बीटवरती आल्याच्या नंतर इमोजी लावायचे. इमोजी PNG लावण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं. मीडियावरती गेल्याच्या नंतर एक तुम्हाला इमोजी दिली आहे याची साईज थोडी वाढवून घ्यायची. घेतल्याच्या नंतर PNGच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. सगळ्यात शेवटी यायचं आहे. 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्या नंतर काय करायचं आहे तुम्हाला 25.14 सेकंदावरती आल्याच्या नंतर इथून कट मारायचा आहे आणि इथून पण हा जो काही कट आहे इथून मारायचा आहे. तर बघू शकता. तर आता काय करायचं आपल्याला इफेक्ट लावायचा आहे. तर इथून बॅक येऊन जायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. कॉपी करून घ्यायचं आहे. इथून कॉपी केल्याच्या नंतर सेकेपी म्हणजे बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं. पहिल्या बीटवरती यायचं आहे. पहिल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. दुसऱ्या फोटोवरती यायचं आहे. इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. तर हवाला इफेक्ट आपल्याला इथं म्हणजे आपल्याला लावायचा आहे 25.6 सेकंदापर्यंत हा जो काही इफेक्ट आहे पेस्ट करून घ्यायचा आहे. तर चला तर मी सर्व फोटोला पेस्ट करून घेतो. तर बघू शकता आपण इथं सर्व इफेक्ट पेस्ट केला आहे. तर आता इथून बॅक येऊन जायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर हा दुसरा फोटो दिसते यावर क्लिक करून इथून इफेक्टवरती येऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. बॅक यायचं आहे. म्हणजे बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर आता तुम्हाला यायचं आहे 30.25 सेकंदावरती यायचं आहे. आल्याच्या नंतर इथून आता हवाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर हवाला इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचा आहे. मी तुम्हाला ते पण सांगून देतो. तर हवाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे आपल्याला. इथपर्यंत पेस्ट करून घ्यायचं आहे. हा एक फोटो सोडून द्यायचा आहे. तर चला तर मी हा वाला जो इफेक्ट आहे हा पेस्ट करून घेतो. तर बघू शकता हा वाला पण आपण इफेक्ट इथं पेस्ट केला आहे. तर इथून बॅक येऊन जायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे ना 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इथून हा जो काही इफेक्ट आहे कॉपी करून घ्यायचा आहे. बॅक यायचं आहे. बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी जायचं आहे. शेवटी गेल्याच्या नंतर हा जो काही एक फोटो आहे आपल्याला फोटोला हवाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्या नंतर बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. हे जे काही 2 लेअर आहे दोन्ही लेअरला सिलेक्ट करून इथून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. कॉपी लेअर केल्याच्या नंतर बीटमार्क प्रीसेटला ओपन करून हा जो काय आयकॉन दिसते यावर क्लिक करून इथून पेस्ट लेअर करून घ्यायचा आहे. दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे.
सगळ्यात शेवटी यायचं आहे. आल्याच्यानंतर इथं हा खालील तुम्हाला आयकॉन दिसते, यावर क्लिक करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर आता तुमचा व्हिडिओ एकदम इथं रेडी झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या साईडचा आयकॉन दिसते शेअरचा, यावर क्लिक करायचं आहे. एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ इथं सेव्ह होऊन जाणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.